हे पण आवडतं आपल्याला. तर फ्रेंड्स बघू शकता कपाटाचा कसा हाल केला मी इंस्टाग्रामला व्हिडिओ काढण्यासाठी मम्मीची एक एक साडी काढतच राहते. एक साडी काढायला मी 10 साड्या काढते. त्यामुळे पूर्ण मी आले ना मम्मीचं कपाटच पूर्ण विचकटून जातं. बघू शकता कपाटाचा हाल. आता आम्हाला पूर्ण हे घडी करून ठेवायचे आहे. मम्मी मला रागवली थोडंसं. कोण कोण मम्मीचे बोलणे खातं कमेंटमध्ये सांगा. हो गं मम्मी तू एकदा पण नाही घातली आहे ना. ही पण नाही, ती साऊथ इंडियन नाही. मम्मी कपाट सजवण्यासाठी साडी घेते हे मम्मी. प्रिशा किती ड्रेस चेंज करते तू. मम्मी म्हणली आपण कपाट आवरू. मी काढू का म्हणे साड्या. तर लगेच प्रिशाला वाटलं आम्हाला कुठेतरी जायचंय. लगेच प्रिशा उठली झोपेतून आणि लगेच ड्रेस चेंज करू लागली. तिनं 2 ड्रेस चेंज केले. आता परत 3रा ड्रेस घालू लागली ती. वेडी प्रिशा वेडी आहे ना प्रिशा. छान आहे ग. ही पण नाही घातली तू आणखीन आहे ना. ही कोणती. हा ती ब्लॅक वाली साडी आहे ना. ती ब्लॅक वाली साडी मम्मीने मला घेतली होती. ती थोडीशी फुगती म्हणून मी मम्मी घेतलीच नाही. मी मम्मीकडून मम्मीला म्हणलं तूच ठेवती. ही साडी पण मम्मीने आणखीन घातलेलीच नाहीये. ती पप्पाला आवडली होती तर पप्पांनी घेतली होती मम्मीसाठी. 3,500ची साडी होती. नाही आपण पैठणला गेलतो का तेव्हा दोघींना पैठणी आणल्या होत्या. मला लाल आणली होती तुला ती पिंक आणली होती. बापरे. ही पण घातली. ही कधी घातली का नाही ग तू. साड़ी ले लो साड़ी. फुकट भाव में साड़ी ले लो. किस किस को लेना है कमेंट करो. प्रिशा बघा 3रा नाही 4था ड्रेस चालू तिचा. ही मग सासूने घेतलेली वाटतं तुला आहे ना. कधी ग. बघा मम्मीला पैसे सापडले कपाटामध्ये. कोणाला पाहिजे. काल मी प्रिशाचा नाही शिवचा फोटोशूट केला. तो 2 महिन्याचा झाला. इंस्टाग्रामला जाऊन नक्की बघा त्याचे व्हिडिओ आणि फोटो. 3282 पूजा ही माझी आयडी आहे. काय झालं प्रिशा. प्रिशाला बघा घालतेच येत नाही. हे बघा हे आम्ही ना 2-3 दिवस पहिलेच घडी करून ठेवले होते. पूर्ण दोन्ही नाही हा दोन्ही पण तिनं विचकवून टाकलं माहिती का. अशी आम्हाला ही कामं करून ठेवते. एक ड्रेस काढती त्याच्यात सगळे ड्रेस काढून ठेवते ती. वाव दाखव इकडे. नीट करू आपण इकडे. तो जात नाही परत बाळ. हा त्या काढते त्याच्या साड्या. अरे हळू काढा. ही माझ्या सासूबाईने आता मला आणलेली साडी आहे आणि ही मम्मीला आणली. कशी फेकू लागली प्रिशा. अरे यार. हा ह्याची पूर्ण घडी करण्यात आले ना मग इथे लावायचे. इथे पेपर घे बाळा तिथं न्यूजपेपर घेतो. हे इकडं काचामध्ये तो पेपर द्या आजीला. त्यावरतीच ठेवून पिकोला टाकायचं आहे. करायच्या टायमाला ना पळसा इकडं तिकडं म्हणून मला कंटाळा आला. दिशा तू हेअर बँड का बरं काढलं. इकडे चल. कोण पाहिलं ग मी. अगं मला
ना घडी टाकायची आणखी त्याची. मम्मी वरती दे ना मला काही साड्या घडी खाली बसून मांडी घाल. मांडी घालून. खाली बसू आपण. तर फ्रेंड्स मी पूर्ण घडी केल्यावर पूर्ण लावल्यावर तुम्हाला दाखवते, कारण कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे. लवकरच मी रिंग लाईट ते घेऊन येणार आहे, मग आपल्याला गरज नाही राहणार कोणी मोबाईल पकडायची. तर चला आता मी करते घडी, मम्मीला थोडी हेल्प करते, मग तुम्हाला कपाट कसं आवरलं ते दाखवते. काय ग बाळ? हो का? प्रिशा म्हणते माझ्याबद्दल पण सांग. तर प्रिशा पण आता आम्हाला साड्यांची घडी करू लागणार आहे. प्रिशा घडी नाही घालू लागणार प्रिशा तू, खूप हेल्प घाट करते करून आमची, टाकणार. प्रत्येक कामात खूप हेल्प करते. ऐकायचं ना बाळा. आणि मी ब्लॉग काढते ना, तर प्रिशा पण ना माझा मोबाईल घेते आणि ब्लॉग काढते. कोणाकोणाला तिचा मिनी ब्लॉग बघायचा आहे नक्की सांगा. तिचा मी स्पेशल ब्लॉग बनवन तिच्याच पद्धतीने, तिच्याच आवाजात आणि तिच्याच हाताने, है ना प्रिशा? प्रिशू, तू ब्लॉग बनवशील ना मोठे झाल्यावर? आता पण बनवू आपण एक छोटा. हो हो. चला मग आता आम्ही करतो घडी. हे बघू शकता मी. हाय. हे बघा प्रिशा हे पण किती विचकून टाकते. मी त्या दिवशीच आवरलं होतं हे बघा कशी विचकवते ही. कोणाकोणाच्या घरात लेकर अशी करते. तर फ्रेंड्स रेडी आहे आपलं कपाटावरून, बघू शकता. माझ्या बँगल्स बघा, माझ्या औरंगाबादला पण खूप साऱ्या बँगल्स आहे.